बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाद खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आत्ताची ही धिप्पाड बैल, दांडगी बैल जी मोठी दिसतात ती आपले मित्र श्री मनोहरजी चव्हाण त्यांची ओळख करून देऊच आपल्या चॅनलला. आणि ही मोठी बैल पाळण्याच्या मागचा एक हेतू असं काय नाही की एक त्यांना नाद आहे किंवा त्यांच्या गावाला बगाडे असं काय नाही, की एक त्यांना नाद पहिल्यापासून त्यांच्या आजोबांना, त्यांच्या वडिलांना आणि आता ते त्यांना जपलाय नाद. तर माहिती करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मनोहर चव्हाण, गाव उजर्डी, तालुका वाई, जिल्हा सातारा. बरं, आता आपली पहिली एक खरेदी ती लय दिवसापासून तुमच्याकडे बैल आहे. तो पहिला तो कुठनं आणला, काय जरा कुठला तो बैल राजू शेट्टी गिरी यांच्यापासून मी कोरोनातलं बगाड झालं. त्या आदल्या दिवशी तो बैल आणला. तो बैल आणला पण मला बैल तो जरा नापसंत होता, म्हणजे थोडा मापाला कमी असल्यामुळं. पण आमचे वडील म्हटले असू दे, बैल चांगला आहे, पारा आहे, असं तसं. आणि खरोखरच तो बैल म्हणजे इतका म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती म्हणा अशातला बैल आहे तो. आणि कामालाही चांगला, म्हणजे सगळ्या समाजात बी तो नाव करतो आणि असं म्हणजे त्याचं खूप चांगला आहे. म्हणजे बरं, आता तुमच्या गावाला बगाड वगैरे नाही किंवा असं ही नाही, तरी तुम्ही दोन बैल हत्तीसारखी सांभाळलेत ना. आता कसं आहे, आता पहिल्यापासून म्हणजे आता आमचं वडील म्हणजे असं तुम्हाला थोडं सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांनी पहिले म्हणजे जो पण वडील सांभाळत होतं तो पण त्यांनी आपलं मध्यम त्यांनी मिडियम बैल सांभाळली. पण मी जसा बैलात आलो तसं मग मला मोठ्या बैलांची आवड आपसुकच निर्माण झाली. आणि बैल निर्माण झाल्यामुळं मग त्यांनी मला ती म्हणजे मी पसंत पडेल तो बैल आमच्या वडिलांनी काय बी करून घेतलाच आहे. म्हणजे आणि जपलाय म्हणजे त्यांनी माझ्या नादासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. बरं, आता हा बैल आपण त्यांच्याकडूनच आणलाय. हो, राजू शेट. हो. तर काय पसंत कसं काय केलं? नाही, कसं झालं, शेटनं बैल म्हणजे नुकताच मला रात्री शेटचा 12 वाजता फोन आला. बरं, शेटनं त्यांनी एक गडहिंग्लजवरनं बैल त्यांनी एक आणला होता. तर त्यांनी फोन केल्यावर मला म्हटले, मला तिथनंच त्यांनी व्हिडिओ कॉल केला म्हटले. आणि मला काय झालं, आपसुक बैल जरा मला तिथं जरा चांगला वाटल्यावर हिथं आल्यावर जरा तो बैल काय जरा मला नापसंत, म्हणजे मग देखणा पण माझ्या मनाची खात्री झाली की बैल जरा आवणी वाटतोय खायला असं तसं. आणि जरा शायांगी बी होता, त्यामुळे तो काय बैल पसंत काय मला काय पडला नाही. आणि बैल पसंत पडला ना, मग असं गेलं. मग शेट मला म्हटले होते बैल तुला पसंत पडला तर आणायला. बरं मला आणल्यावर काय मला काय बैल काय पसंत पडला नाही. आणि मग त्याच्यावर 4-5 मला वाटतं पितूर 15 लागायच्या आधी एक 15 दिवस आधी मला वाटतं शेटचा मला रात्री 12 वाजता फोन आला. फोन आल्यावर म्हणले, मनोहर मी असा बैल आणतोय आणि डायरेक्ट तुझ्या इथे उतरवतोय. तर म्हटलं तसं काय नको म्हटलं, म्हणजे मी शेटला म्हणजे नको म्हटलं, बघितल्याशिवाय तसं नको. आणि नाही तू म्हटलं बैल ना पसंत करू शकत नाहीस, तू काय बी करून म्हटलं तू बैल मी तिथं रात्री 12 वाजता घेऊन येतोय. आणि त्यांचा 12-1ला फोन आला. त्यांचा फोन आल्यावर मग म्हटलं आता दादा, मग मी फोन स्विच ऑफ करून ठेवला. सकाळ मला शेटचा फोन आला, मनोहर बैल काय राहणार नाही, तू लवकर ये. मग आमचे वडील गेले आधी, वडील आणि त्यांचे मित्र बैल बघायला गेले. आणि मग बैल आता आमचा एक घरच्या गायचा एक जुना बैल होता. म्हणजे तो मोठा बैल झाला होता आणि मोठा बैल होता म्हणजे. आणि त्या मावळीवर हा बैल जरा थोडासा वाटला आम्हाला. आणि त्यावेळी बैलानं आमचं मग ते वडिलांच्या काळात त्यावेळी बैलानं आमचं नाव चांगलं केलं. मग काय झालं, मग आता हा बैल दिसला चांगला. मग आपला तुमचं काय बोलणं झालं का वडिलांशी तुमचं की बाबा हा बैल घ्यायचा किंवा नाही? काय झालं, मग हिथनं बैल ते गेला, ते म्हणजे वडील आधी पुढे गेलते आणि त्यांच्याकडं तिथं 3-4 बैल होते चांगली. मग त्या 3 मध्ये मग हा एवढा एक ते गडहिंग्लजचा हा एक बैल. पसंत वडिलांनी जवळजवळ पसंत मग त्यांनी घेतल्याच जमाच होता. फक्त मग माझी खात्री करायसाठी मग मी आणि माझे मित्र बावधनचे आकाश पिसाळ, मग आम्ही दोघं इथून गेलो. आणि मग ते आपले झाले, दोघांनाही पसंत पडला. मग आपलं आणला आणि मग आणला बैल इथे. बरं, आणल्यानंतर आता मध्ये बैल बावधनच्या यात्रेला दिला होता, तर कसं काय तुमचं नियोजन झालं? नाही, सेवा म्हणून दिला होता का आपला दिलाच होता खरोखर? नाही, काय झालं होतं, कारण आता काय झालं, ती बैल आम्ही दिला म्हणजे कसं माझा विरोध होता द्यायला. पण आता वडिल म्हटलं अरे म्हणजे आता थोडंसं मग वडिलांनी दिला, तर दिल्यावर मग त्याचं आलं पैसे चांगलं. मग
राजू शेट म्हणजे बैल दिला. मग मी बैल दिल्यावर त्यांनी मग मी बी थोडा नाराज झालो. नाराज झाल्यावर मग मी काय 1-2 महिने तरी ह्या बैलाच्या नाराजी पाहिजे, म्हणजे माझं जीवच त्या बैला तेवढा. मग मी काय कुठलं काय सरायचं काय एक सराय काय अगदी कुठं काय काम केलं नाही, कुठलं काम मी केलंच ना शेतीतलं. मग एकटा बैल मग काय बैल बघितली पण काय तसे काय पसंत पडणार. आणि मग बैल ह्यांनी दिल्यावर मग बैल मग काय माझा मुडच गेला. मग बैल बघितली 2-3, परत शेटनं एक बैल आणला होता. तो काय बैल काय आपल्या पसंत नाही पडला आणि मग आणला. मग झालं सगळं. मग ते बावधन सागर भोसले यांना बैल आपण दिला. मग तिथनं बैल आपण दिल्यावर 1 महिना झाला. मग शेटचं माझं बी शेट म्हटलं तसं नका करू म्हटलं मनोहरराव, बैल दिल्यावर म्हटलं चांगलं होतं, तुम्ही काय नाराज होऊ नका, आपण दुसरा आणू. मग चालते. मग परत बैल दिला. मग परत आता काय बैल कुठंच मिळाना की म्हटलं मग आपसुक आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला परत की तुम्हाला बैल द्यायचा असा तर आम्हाला बैल द्या. तर त्यांनी आम्हाला आपला मोठ्या मन करून आणि त्यांनी बी आमच्यापेक्षाही चांगला जपला, म्हणजे आम्ही जपला होता पण त्यांनी बी आम्हाला मोठं मन करून अगदी त्यांनी आपला बैल दिला आपला माघार दिला. मग आता त्यानंतर परत तुम्ही पालखीला दिला, ती कसं काय? पालखीला गेला म्हणजे कसं झालं, मला आता शेठचा फोन आला की मनोहर, म्हणजे तवा बी विरोध होता पालखीला द्यायला की आपल्याला कसं अगोदरचं काम असतं, पेरणी असते. मग म्हटलं आता नको शेट बैल नाही म्हटलं, अरे तू काय म्हटले तुला बैल दे नाही असं म्हणू नको. मग आता एकमेव म्हणजे आमच्या आता पिढ्यानपिढ्या एवढी बैल होत गेली आणि साबजी काय अब्दुक म्हणाला असं वाटलं की एवढ्या मोठ्या पालखीला बैल जातोय, तर घरातले म्हणले अरे जाऊ दे जात असला तर. आणि मग गेला आणि बैलानं म्हणजे पहिला हा बैल पुण्यातल्या एका मालकाकडे होता अदुगर फुलगोळी यांच्याकडे होता. त्यांच्याकडे तो दिव्या घाटात हा माऊलींच्या पालखीला होता. आणि मी मग तिकडं आला, आपल्या इथं आला आणि बावधन बगडाला गेला. त्याने 5 पावलं त्याने आपली चांगली केली. तिथनं आलं मग इथं आलं मग गेला. मग आमचं वडील म्हणजे घरी मी विरोध करतो पालखीला, पण बाबा नको म्हणायचं, पण आमच्या घरातली म्हणायचं जाऊ दे असू दे. आणि खरोखर त्याचं नशीब म्हणून बी बैलानं राताचंही काम पालखीचं काम बी चांगलं केलं, न्यायचं माघारी आणायचंही काम चांगलं केलं. बैल खराबला होता पण आणल्यावर मग मी महिनाभर त्याला काय नुसता काय झोपलाच नाही अजिबात, काय कशाला काय झोपला नाही काय नाही नुसती ते आपली चांगली सेवा केली त्याची आणि जागेवर आणला. आणि बैलाच्या पायात लक्ष्मीचं असं काय म्हणाय का वावं का नाही. आता बैल द्यायचाच नाही आपल्याला, आता बैल द्यायचा नाही, बैल आपला सांभाळायचा शेवटपर्यंत, त्याला घरी ठेवायचा आणि कामालाही चांगला येतो. आणि ह्याच्यानंतर तुम्ही बरीच बैल बघितली असतात, तर बैल बघितली का तुम्ही परत? हो बैल बघितली पण ह्याला जे फाउंडेशन आहे, चौक आहे, छाती, तसा बैल काय कुठं माझ्या काय मनाला लागला ना. बैला पल्ला जास्त आहे आणि बैला पल्ला जास्त असल्यामुळे बैलानं म्हणजे तो शेती कामाला बी बैल चांगला आहे. आणि माझी एक असं आहे, मी एकदा बैल घेतला की तो बैल मी काय लवकर देत नाही माझं, त्यामुळं. आणि हा बैल मला मुळातच म्हणजे दिवशी वाटत नव्हता. आता मी ह्याच्या आधी एक शेटकडनं बैल आला होता, घरप्रभा चॅम्पियन बैल होता तो इतका जातीवंत बैल, म्हणजे प्युअर जातीवंत, तसा बैलच म्हणजे आमच्या म्हणजे नाहीच म्हणजे तसा बैल इतका चांगला. आणि पण तो इतका काय नव्हता. मग त्या बैलाला मागणी जास्त होती. तुमच्याही गावात बैल बावधनमध्ये स्वतःला बरेच लोक अशी मागत होते, पण काय बैल काय इतका ह्याचा नसल्यामुळे आपण काय तिथं काय दिला नाही. शेवट आपण तो बैल तो पुण्यात सागर टिळे मार्फत यांच्या मार्फत ते आपण दिला बैल. बरं, आता तुमच्याकडे होऊन गेलेली बैल पहिली, आता तुमच्या आजोबांच्या काळात तुम्हाला आठवते का नाही, पण तुमचे वडील सांगत असतील तुम्हाला की ही बैल दावणी त्यांना बाबा मोठ माती दिली ना. आता काय झालं, आता मोठ माती आता कुठल्या बैला दिला मग युकुशी वाटत नव्हती बैल, पण आता थोडीशी अडचण असल्यामुळे ती बैल काय आम्हाला काय घरी म्हणजे आता आमच्या वडिलांना ठेवता आले नाहीत. त्यामुळे होऊन गेलेली बैल गुन्ही बाबा, ती बैल दिवशीच वाटली ती बैल. मग वडिलांच्या काळात मग घरच्या गायचीच बैल होती आणि आमच्याकडे एक देशी गाय एक अशी गाय होती. ती जसा बैल दाखवल तसंच तिला वासरू होणार. आणि तिच्या मग एक पोपट म्हणून एक बैल झाला, म्हणजे तेवढाच मला वाटतं आमच्या मोठ्या मापाचा बैल झाला तो.
त्या घरच्या गाई त्या घरच्या त्या बैलानं बी चांगलं म्हणजे त्यावेळेस मोठं त्या बैलानं नाव केलं. मग त्याच्यानंतर मग हेरा झाला. बर. मग तो हेरा म्हणजे असा होता की आता त्यावेळेस आता काय यांत्रिकरण काय इतकं सामुग्रीकरण नव्हतं. बर. 1.5 एकर म्हणजे असं बिग्यात दिवसभर चालला तर शेवटनं सुटला की पहिल्या 2-3 तर डारक्या टाकणार माती उकळून. कठळा असला कसलाच नाही. आणि शिवाळ म्हणजे असे 2 कासरा बैल लांब असू द्या नुसते शिवाळ उचलले की बैल पळतच येणार. पळत म्हणजे बैल असा म्हणजे शिवाळ होकली तर गडीच उचलणार असं बैलाचं काम होतं. म्हणजे अतिशय मार्क होता. अतिशय बेतला मार्का म्हणजे तसा बैल आता म्हणजे तेव्हा काय सोशल मीडिया इतकं नव्हतं नाही तर त्यावेळेस बैलाचं त्या लय मोठं नाव झालं असतं. म्हणजे रगीलपणा रगीलपणा म्हणजे हेतनं घरीच असतो तर 25-30 तरी डरकी टाकणार गाडीला जातानाच. गावात सुद्धा गावात स्टँडवर गेला तर 2 डरकी गाडीलाच टाकणार. चौकात गेल्यावर डरकी टाकणार. असा तो बैल होऊन गेला. बरं आता ही एवढी मोठी धिप्पाड बैल ह्यांना सांभाळणं आता आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. तर त्याला रतीब लागणार त्याचं नियोजन कसं असतं. आता तुम्हाला खरं सांगू का तशी आमची परिस्थिती बैल सांभाळायची नाही. आता आम्हाला अवघी बघितलं तर तसे 1.5-2 एकर जमीन पण पिढ्याचा हा आम्हाला आपला नाद आहे. आणि नाद म्हणजे असं आहे की आता वडिलांनी म्हणजे आता तसं वडिलांनी नाद केला म्हणजे त्यांच्यानंतर आता तसं म्हणजे माझंच मला जास्त त्यांच्यानंतर आवड निर्माण झाली. आणि मग माझ्या नादापायी वडिलांनी आपलं बरंच त्यांचा म्हणजे मोठा माझ्या मागे त्यांचा हात आहे. त्यामुळं काय वाटत नाही. आणि असं आहे मला जो बैल पसंत पडेल मग ते वडील घेताना मागं पुढचा कुठला विचार करणार नाही. बैल घ्यायचा तर घ्यायचाच. मग ह्याच्या अगोदर बी आपण बैल बरीच घेतली असते. ज्याच रकमेचा तुमच्या आयुष्यात असणारा बैल एखादा किंवा ज्याच किमतीचा बैल घेतलेला हाच. आणि आपल्याला म्हणजे कामं बिमं सुद्धा भरपूर असं आणि आपलं बैल सांभाळायचं कारण म्हणजे आपल्या शेतीला रस्ता नाही आणि त्यामुळे आपल्याला बैलाशिवाय काही तर पर्यायच नाही. बरं नियोजन कसं असतं सकाळचं रतीब देणं काय. सकाळी उठायचं त्यांचं शेणपाणी करायचं रतीब द्यायचा. शेंगदाणा पेंड मका भरडा गव्हाचा भरडा असा त्यांना रतीब आहे. 2 टाइम आपला रतीब असतो 12 महिने. 12 महिने 2 टाइम रतीब आहे. आणि मग महिन्यातनं एकदा नाही तर 2दा आपली दोन्ही असते सर रेग्युलर काय त्यात काय विषय नाही. सकाळचं नियोजन किती वाजता असतं बाबा. सकाळी मी नेहमी बघा म्हणजे मला लहानपणापासून रोज मी पहाटे 5ला उठतोच. थोडासा आपल्याला घरापासून थोडासा उकांडा लांब आहे त्यामुळे उठावं लागतं लवकर शेण टाकावं लागतं. आणि मग ते दिनक्रम आपला त्यांचा आहेच मग चालू. बरं आता साधारण ह्या वर्षी पेरणी किती केली ज्वारीची गव्हाची. ज्वारी आता ज्वारी कमी झाल्यात. आता ज्वारी आता काय आता राहणार ज्याला जनावर ते ज्वारी करतोय जवळजवळ तशी आता 2 एकरच्या आसपास ज्वारी झाली. आता ह्या वर्षीचं ज्वारीचं प्रमाण कमी दिसतं. कमी ज्वारी यंदा 5,000 कडबा होणार बहुतेक. हो. आणि गव्हाची पेरणी किती साधारण होईल. साधारण तरी आता बघा 5-6 एकर आहे गव्हाची पेरणी आपल्याला जवळची. पण जसे आपल्या राहणं तयार करू ओलवल अशी आहे. दरवर्षी किती पेरणी होती साधारण. दरवर्षी माझी बरंच पेरणी होती. अंदाज पेरणी आणि आपलं म्हणजे तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे आपलं काय बैलांच्या कष्टाचं आपण कधी रुपये आपण कधी संसाराला कधी वापरला नाही. नंदीची शपथ घेऊन सांगतो. म्हणजे महादेवाचं म्हणजे रतीबाल काम करायचं आपलं रतीब घालायचा आपलं त्यांना रतीब सांभाळायचा बाकी काय नाही. म्हणजे आपलं आणि आपलं ह्या नंदीच्या आशीर्वादानं आपलं चांगलं झालं तर झालंच चांगलं. आपलं काय नाही एवढा आज माझ्यासारख्या गरीबाचा बैल तुकाराम महाराजांच्या पालखीला बैल गेला त्यानं चांगली सेवा केली त्यात माझं म्हणजे मोठं बैलाचंही नशीब आणि आपलं काय मागचं वडिलांचं पुण्य असेल त्यांचं पुण्य आहे. आणि ट्रस्टची लोक आली होती. ट्रस्टची पुण्यातली लोक आली होती आणि त्यांनी बैल आपला आले बघायला तर राजू शेठ घेऊन आले. म्हणले अरे मग त्यांना आपला बैल पसंत पडला बैल घ्यायचा. मग मी आपला हा बैल तिथं घेऊन गेलो आणि त्या बदली कामासाठी तिथनं बैल घेऊन आलो पुण्यातलाच. म्हणजे आपलं काम बंद राहू नये. आपलं काम बंद राहू नये. बरं आपला सहकुशीन दिलता का की आपलं सहकुशीन त्यात काय तसलं काय नाही. विना मोबदला बैल दिला अगदी म्हणजे पालखीला. तसलं काय कसलं म्हणजे काय अपेक्षा ठेवली नाही. बैलानं आपलं राताचंही काम 1 नंबर केलं त्यामुळे काय त्यात काय. आणि
माझ्या मत एवढ्या पिढीत बैल झाले, पण पण माझा म्हणजे नशीब म्हणायचं बैलाचं की आपला बैल गेला पालखीला. बैल आणला होता. बैल आता आणून त्यावेळेस मला वाटतं 3 ते 4 वर्षाचा बाळा असेल. आता 5-6 वर्षाचा. पण खरं आता काही लोक मला असं म्हणतात की तो बैल देऊन टाक, पण खरं तो बैल म्हणजे अत्यंत म्हणजे मूर्ती लहानपण कीर्ती म्हणा अशातला बैल आहे. आणि म्हणजे समाजात बी तितकाच, का आम्हालाही तितकाच. आणि तसं काय नाही, बैल जसा भेटेल असा बैल तो बैल चालणार असा बैल तो आहे. आणि इतका समाजात तो म्हणजे गोंधळ घालणार, धिंगाणा करणार. म्हणजे बुजीर भयंकर, म्हणजे 10-12 माणसं तरी त्याला धरायला लागतात बेंद्रात. म्हणजे किती गाडी गावात झोपली ना, इतके चावडी माणसं असते, पण बैल अगदी मोरागतच नाचत अगदी जातो. त्यामुळं तो पारा त्याला आहे, ते म्हणजे बोलायचं काम नाही. आणि त्या बैलामुळेच खरं माझं नाव झालं. बरं, आता हे सर्व करत असताना तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन किंवा वडिलांची साथ किंवा तुम्ही त्यांना वडिलांबद्दल 1-4 शब्द सांग. नाही, तसं आता मी तसं विचार केला ना की त्यांनी आता माझा बराच मी त्यांचा बराच लाडका आहे तसा. म्हणजे भयंकर म्हणजे मी वडिलांचं म्हणजे त्यांचं कसं असतं, म्हणजे मला त्यांनी आईसारखं म्हणजे कधी म्हणजे हे जाणवून दिलंच नाही, उणीव कधी भासून दिलीच नाही कधी. म्हणजे त्यांनी माझ्या नादा पायी म्हणजे ती किती त्यांनी पैशाचा खर्च केला त्याचा माप नाही. म्हणजे आमची परिस्थिती सुद्धा नाही की एवढ्या किमतीची बैल आणायला, पण त्यांनी आपलं माझ्या नादासाठी त्यांनी कधी विचार केला नाही. मग ते प्रसंगी सोनं गहाण ठेवून म्हणलं तरी आम्ही बैल घेणार, म्हणजे त्यांनी घेतल्यात. एक नाद म्हणून आपल्या माझे हौस आहे, आवड आहे. आता मला तरी माहित नाही की वडिलांच्या पाशात मी अशी बैल घेऊ शकेन काय, मला आता ते काय सांगता येणार नाही. नाद आहे म्हणल्यावर तुम्ही करणारच किंवा दुसरं आता काय आयुष्यात आहे नादाशिवाय नाही. आणि आपल्याला हा नाद आहे. आणि नुसतं म्हणजे पाहुणे आले तरी म्हणजे दारा पुढे बघा ही वस्तू पाहिजे बघा, समाधान वाटतं. मी कुठनं बाहेर ना आलो ना, म्हणजे बैलांचं बी असं बघा, नुसतं माझं गाडीचं फायरिंग जरी ऐकलं तरी बैल बघा म्हणजे बसलेले असे उठून उभं राहणार. आणि आपसूक त्यांच्याकडे गेलं म्हणजे सगळा आपला थकवा सगळा म्हणजे आपलं त्यांच्याकडे बघूनच समाधान वाटतं.